आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आज आपण मानसिक आरोग्याच्या समस्या या विषयावर बोलत आहोत. आज आपण अभ्यासातील एकाग्रता या विषयावर बोलणार आहोत. मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी खालील उपाय करू शकता. आहारामध्ये बदल करा. म्हणजे उदाहरणार्थ आहारामध्ये नट, ॲव्होकॅडो यासारखे निरोगी चरबीयुक्त पदार्थ समाविष्ट करा. हळद आणि रोजमेरी मेंदूसाठी चांगली आहे. चॉकलेट्स वेळोवेळी सेवन करा. शंखपुष्पी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. या वनस्पतीचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. कथा वाचा, कोडी गोळा करा आणि लेगो बनवा. अभ्यासाच्या खोलीत लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर करा. अभ्यासातील संकल्पना योग्य रीतीने समजून घ्या. विचलनावर नियंत्रण ठेवा. म्हणजे विचलित करणारे घटक टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स इत्यादी. पथ्य परिपाठ करा. मनोरंजनासाठी सुद्धा प्रोत्साहन द्या. आपल्या अभ्यासाच्या खोलीची दिशा ठरवा. एकाग्रतेसाठी चक्राचे महत्व म्हणजे उदाहरणार्थ अजना चक्र, याला तिसरा डोळा देखील म्हणतात. हे चक्र शारीरिक आणि एकाग्रतेवर लक्ष केंद्रित करणे यातील संतुलनाबाबत आहे. मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी खालील उपाय पण करू शकताय. 1. उत्तम आहार. तूप, अक्रोड, भिजवलेले बदाम, हंगामी फळे, मनुका, सगळ्या डाळी, जिरे, मिरे हे पदार्थ नियमित खाणे. 2. अँटीऑक्सिडंट्स. ब्रोकोली, टरबूज, टोमॅटो, बीटरूट, गाजर, रताळी, भोपळा इत्यादी पदार्थ पोटात जातील असे पहा. आणि मुलांना पुरेशी झोप घ्यायला सांगा. आरोग्य संगीतामध्ये शिवरंजनी, शुद्ध कल्याण आणि तिलंग या रागाच्या श्रवणाने अभ्यासातील एकाग्रता वाढते असं म्हटलं जाते. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं या विषयावर आपण बोलणार आहोत.